मागे 1 महिन्यापासून मी ओळखत आहे. कारण की ते खूप चांगल्या प्रकारे त्यांच्या टीमला लीड करत आहे, जनरेट करत आहे, त्यांच्या टीमचं काम करत आहे. मला खूप छान वाटतं कारण की त्यांनी इथे खूप चांगल्या प्रकारे त्यांचं जे इन्कम आहे आज प्रत्येक ठिकाणी आज तुम्ही आम्ही का इथं नेटवर्क मार्केटिंग सक्सेस होत नाही, कारण आपल्याला कोणीतरी घागर म्हणून दाखवतं, आपलं डोलकं म्हणून दाखवतं आणि घागर म्हणून घेऊन जातं. असंच आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. कारण की तुम्हाला आम्हाला बऱ्याच लोकांना फसवणूक झालेली आहे, कोणी क्रिप्टोच्या नावावर केलं, कोणी कशाच्या नावावर केलं. पण मी इथं गॅरंटी देतो की प्रोसेसमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही, तुमचा इन्व्हेस्टमेंटला लागणार नाही, तुमच्या आर्थिक परिस्थितीवर तुमचं कधीच मात होणार नाही. कारण का हा पूर्ण वर्किंग प्लॅन आहे, 100% ट्रान्सपरंट आहे. इथे कुठे तुम्ही जर कोणाचे 100 रुपये जरी घेऊन आले, हे 100 रुपये पुन्हा तुम्हाला गेले सर्व व्यक्ती दिसतात. ते कसे दिसतात आपल्या चर्चेत सरांनी नाव सुद्धा टाकलेलं आहे. जवळपास फोटोन एक जसं की फोटोन आहे, फोटोनचा मतलब फोर म्हणजे फोर्सेस का बरं? कारण की फोर म्हणजे फोर्सेस, टोन म्हणजे कॉइन. कोणाचा कॉइन? टेलिग्रामचा. हा फोर्सेसचा कॉइन नाही आहे. टेलिग्राम कधीपासून आहे? तुम्ही आम्ही सर्व ओळखतो. टेलिग्राम बऱ्याच दिवसापासून आहे. या कम्युनिटीनं टोन नावाचा कॉइन तयार केला आणि त्यांचं स्वतःचं नेटवर्क आहे, त्याची स्वतःची ब्लॉकचेन आहे. स्वतःची ब्लॉकचेन असल्यामुळे हे ओपन नेटवर्क आहे. कोणतं नेटवर्क आहे? ओपन नेटवर्क ब्लॉकचेन. अक्षर जर लक्षात येत नसेल तर समजून घ्या. तरी बघा, हे ब्लॉकचेन नेटवर्क आहे, टोनचं नेटवर्क आहे, ओपन नेटवर्क आहे. साधारणतः फोर्सेस मागील 5 वर्षापासून काम करत आहे. आजपासून नाही करत, मागील 5 वर्षापासून. मागील 5 वर्षामध्ये फोर्सेसने काय केलं? जवळपास 40 लाख लोकांना करोडपती बनवलं. 40 लाख लोक. त्यातले जवळपास 25 ते 30 लाख लोक आहेत ते लखपती झाले. लखपती म्हणजे काय? ज्यांनी 1 लाख पासून ते 99 लाख रुपयापर्यंत इन्कम केलं. असे तुम्ही आम्ही सर्व यात मोडतो. आणि झालं तर आपल्याला फोटोचं फोर्सेस जे आहे, फोर्सेस सगळ्यात अगोदर इथिरियमवर आला. इथिरियमवर कधी आला? जानेवारी 2020. का सांगत आहे? कारण की बरेच लोक म्हणतात ते कंपन्या काही नसतं, बंद होतात, 4-6 महिन्यानं सगळे दिवस जातात, आपल्याला पडून जातो, कुठं जातो. पण आम्ही कुठे जाणार? तुम्ही परभणीचं आहे, सगळे लोकलचे आहे. कशामुळे सांगतोय? कारण की 2020ला फोर्सेस ना इथिरियम नावावर सुरुवात केली. पहिल्यांदा इथिरियमवर चालू केलं. इथिरियम नावाचा कॉइन होता. इथिरियमवर सगळ्यात अगोदर प्लॅन लॉन्च केला जानेवारी 2020. खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला. त्यावेळेस कोविड होता, कोरोना होता. कोविडमध्ये सुद्धा कम्युनिटीने खूप चांगल्या प्रकारे लखपती घडवलं. आता लगेच त्यांनी काय केलं? आपलं सप्टेंबर 2020 ला ट्रोन TRX म्हणजे ट्रोन TRX वर ब्लॉकचेनवर ट्रोननी स्वतः प्रोग्राम लॉन्च केला. का केला? कारण की इथिरियमचा जो प्राइस होता, काय होत होता? गॅस फीस. कारण की आज इथिरियम जवळपास खूप महाग आहे. TRX म्हणून स्मार्ट कॉन्ट्रॅक्टच्या द्वारे जे काही गॅस फीस वगैरे लागत होती, त्याच्यामुळे इथिरियमवरचा ट्रोन बनवला. पण सातत्याने का असं घडत आहे? कारण की मार्केट कॅपिटल अनस्टेबल करन्सी असल्यामुळे मार्केटला या करन्सीचा जे आपल्याला जे जॉईनिंग अमाऊंट आहे ते खूप जास्त होता. आज समजा सुरुवातीला यांना 1000 रुपये लागत असतील इथिरियमवर, त्यावेळेसचे 1000 रुपये लागत असतील. आता तुम्हाला इथिरियमवर जर जॉईनिंग करायची म्हटलं ते 15,000 ते 20,000 रुपये जॉईनिंग एका स्लॉटला लागते. त्यामुळं महाग होते म्हणून त्यांनी ट्रोन आणला. पण सातत्याने ट्रोनचा पण गॅस फीस वाढला, ट्रोन पण वाढला. ट्रोनच्या नंतर त्यांनी जॉईनिंग केलं जून 2021 ला. तुम्हाला सर्वांना माहित आहे, मला पण माहित आहे, मला चांगलंच माहिती आहे. कोणता प्रोग्राम? BUSD काय बरं? BUSD एक स्टेबल करन्सी आहे. इथून प्रोग्राम सेटअप झाला, अजून पण चालत आहे, चालणार आहे, चालणारच आहे. BUSD
USD एक स्टेबल कॉइन आहे. कशाच्या संदर्भात आहे? एक ते USA करन्सी USDTच्या संदर्भात. जसं USDT आज 90 ते 95च्या दरम्यान राहतो, त्याच्या दरम्यान BUSD आहे. आज मी तुम्ही BUSD प्रोग्राम मध्ये जॉईनिंग टाकली तर आज पण जॉईनिंग लागते. म्हणजे बंद झाला का बरं? नाही, अजिबात बंद नाही. बंद होईल का? नाही होईल. का? कारण की आज पण त्याच्यामध्ये काम होत आहे. काम कशावर? आणि बरेच लोक अजून पण त्याच्यामध्ये आज पण लोकांनी जॉईनिंग टाकलेलं आहे. आता याच्यानंतर आपला आलेला आहे टोल. हे सर्व लक्षात आलं. मागील जे 5 वर्षामधील फोर्सेस काम करत आहे, फोर्सेस काम करत आहे. त्या कामामध्ये जर आपल्याला की का आता जसं काही सांगितलं की सर 2-2.5 महिने झाले कंपनीला काम चालू. सर कंपनी नाही, आम्ही सुरुवातीला कंपनी म्हणतच नाही. कंपनी नाही. का बरं? कारण की एक प्रोजेक्ट आहे, डिसेंट्रलाइज प्रोजेक्ट. डिसेंट्रलाइज प्रोजेक्ट म्हणजे काय? कुठल्याही प्रकारचं याच्यात ह्युमन कंट्रोल नाही, म्हणजे कुठलाही व्यक्ती यामध्ये काम करत नाहीये. मग काम कसं होतं? काम होतं, आता हे आपला 4था प्रोग्राम आहे टोल. आपल्या याच्याबद्दल बोलणार आहोत. काय आहे? 4 टोल. 4 टोल का बरं? आता मी 4 टोलचं सगळं सांगितलं की 4 टोल काय? 4 टोल म्हणजे काय? फोर्सेस, टोल म्हणजे कॉइन. 4 टोल काय? 4 टोल काय? टोल म्हणजे टेलिग्रामचा कॉइन आहे. मागील टेलिग्रामने मायनिंगच्या द्वारे एक कॉइन बनवला, त्याचं नाव आहे टोल. टोल जवळपास 25 एप्रिल 2025 ला जॉईनिंग म्हणजे लॉन्च केल्याबरोबर याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी पैसे कमवले. मी पण कमवले. मी जवळपास 25 एप्रिलला लॉन्चिंगच्या दिवशी जवळपास 8 लेवलनी जॉईनिंग टाकली. 60,000 रुपयांनी जॉईनिंग केली. ते म्हणतात मग पैसे कशात लावले? आज कुणालाही जर आम्ही जर बिझनेस करायचं म्हटलं, चांगला पाणीपुरीचा जरी व्यवसाय करायचं म्हटलं तर साधारणतः ₹1,00,000 लागते किंवा लागते. आणि मी जवळपास मार्केटला जवळपास 10 वर्षापासून काम करायलो. मला माहिती आहे मार्केटला पैसे गुंतवले तर पैसे येतात. आणि मी पैसे टाकले म्हणजे मला माहिती आहे पैसे कसे काढायचे. कारण की इथं कुठल्याही प्रकारचं मी 2018 आपल्या 2022-23च्या दरम्यान 18 ते 20 लाख रुपये कमवले. कुठलाही कंपनीचा एक माझ्या ओळखीचा माणूस माझ्याकडे जॉईन नाही झाला. मी टोटली ऑनलाईन केलं. आज पण माझ्यासोबत तेच व्यक्ती आहेत जे मला 4 टोलला मदत करत आहे. 4 टोलमध्ये आज मी माझी कोलकाता, दिल्ली, राजस्थान, काही सरांना माहिती आहे दिल्ली मला त्यांचे कॉल येतात. आणि मी आज पण ऑनलाईनवर जास्त फोकस आहे. कारण की माझं ऑनलाईन नेटवर्क चांगल्या प्रकारे जोडलं जातं आणि लोकांना माझ्यावर जास्त मी ट्रस्ट देतो. कारण का देतो? कारण की त्यांना बाबा असे असं आहे, लोक आज परेशान आहे मार्केटात, आम्ही बेजार आहोत. कारण की पहिली गोष्ट की आपलं नेटवर्किंग म्हणलं की कोणी म्हणतं नको बाबा, पहिलेच माझ्या घरच्यांनी असं म्हटलं काही नसतं कंपनी. पण बरोबर आहे, तुम्ही जे ऐकलं ते बरोबर आहे. पण नेटवर्क मार्केटिंगमध्ये काही चुका ज्या झाल्या ज्या की लोक आज भी करतात. कॉइन नावाच्या नावावर करतात, कोणी क्रिप्टोच्या नावावर करतं, कोणी म्हणते की भैया इथं काय कर $100 लाव, तुला रोज 1% येईल. हे मला सांगतं, हे पर्सेंटेज जे काम आहे हे कधीही चालत नाही. मी ट्रेडिंगचा चांगला अनुभव आहे, मला ट्रेडिंग येतं, मी ट्रेडिंग करतो. कुठलीच कंपनी नाही की तुमचे पैसे डबल करून देईल. आज तुम्ही जॉईनिंग केली 10,000 रुपयांनी, समजा कोणी 15,000 केली, 20,000 केली, काय फार मोठी रक्कम तुम्ही आम्हाला दिली का? 20,000 रुपये म्हणजे फार मोठे. आज तुमच्या हातात 25,000 ते 30,000चा मोबाईल आहे, पण 30,000चा मोबाईल तुम्हाला इन्कम करून देतो का? पण नाही, माझा मोबाईल मला इन्कम करून देतो. तो मोबाईल आहे तो मी पण फक्त फोर्सेसच्या नावावर घेतलेला. 30,000 रुपयाचा फार मोठी रक्कम नाही आहे, पण मला 4 टोलने दिली. मी स्वतः घेतलेला आहे. आणि का करत आहे, का सांगत आहे? कारण की आपण सर्व लोक इथे खूप घाबरतो. आज मी बाहेर बघितलं, मला सगळे म्हणजे सर काय कंपनी, मला कंपनी काय नाही, आम्ही प्रोजेक्ट करतो. प्रोजेक्ट कुठला? 4 टोल. सगळ्यांनी सांगितलं 25 एप्रिल 2025 लॉन्च झाला प्रोग्राम. कोणता प्रोग्राम? बेस नावाचा प्रोग्राम. एक बेस नावाचा, आपण नंतर मोठं करूया स्वतःच. मी बेस नावाचा प्रोग्राम, जसं BUSD मध्ये तुम्ही बघितलं एक्सपिरियन्स XXX गोल्ड किंवा मॅक्स भरपूर प्रोग्राम आहेत. पण मी BUSD मध्ये 4 प्रोग्राम कॉर्नेक्स पर्यंत काम केलं आणि चांगल्या प्रकारे अर्निंग केलं. आज का लोक मार्केटला फोर्सेसच्या नावाने विक्री आहे.
कारण की त्यांनी काहीतरी लोकांना वेगळ्याच पद्धतीनं मार्गदर्शन केलं. जसं मी म्हटलं सर काम करा, तुम्ही इथं तुमचे पैसे लावा 20,000 रुपये, तुमच्या 20चे डबल करून देतो. हे माझं चुकलं. पहिली गोष्ट, फोरटोन दावा करीत नाही, वादा करून देत नाही की तुमचे पैसे डबल करून द्यायचे, अजिबात नाही. पूर्ण वर्किंग प्लॅन आहे. पण वर्किंग करता करता प्रोग्राम काय सांगतो, जर यामध्ये कोणी टीम नाही बनवली त्याच्यासाठी पण आहे, पण ते तुम्हाला पुढच्या स्ट्रक्चरला भेटेल. फोरटोनचा आता झालं, आपलं कॉइन झालं, टेलिग्रामचा कॉइन झाला, ब्लॉकचेन झाली. ब्लॉकचेन माहिती आहे काय ते? तुम्हाला माहिती आहे का ब्लॉकचेन? अजय सरांना पाहिजे. तुम्हाला माहिती आहे सर? हां, ब्लॉकचेन म्हणजे एक असं मेजर असतं ज्याच्यामध्ये 2 पेक्षा अधिक डिव्हाइस, म्हणजे जसं हा मोबाईल आहे, मोबाईल किंवा कम्प्युटर, समजा इथे 2-3 कम्प्युटर आहे, त्या कम्प्युटरच्या माध्यमातून 2 पेक्षा अधिक डिव्हाइसच्या माध्यमातून जो काही कोडिंगच्या संदर्भातून कोडिंगच्या माध्यमातून का ट्रान्झॅक्शन केलं जातं त्याला ब्लॉकचेन असे म्हणतात. म्हणजे एकदा जर ब्लॉकचेनवरून आपण जर कोणतंही आपला प्रोग्राम असो, कुठलीही आपला डाटा एंट्री असो जर सेव्ह केली तर तुम्हाला ती डिलीट बंद करता येत नाही. का करता येत नाही? कारण ते ब्लॉकचेनवर आहे. ब्लॉकचेनवर आपला प्रोग्राम सुद्धा काय ब्लॉकचेनवर आहे. जर याला बंद करायचं म्हणलं, फोरटोनला जर बंद करायचं म्हणलं, तुम्हाला मार्केटमधून अख्ख्या जगातून तुम्हाला इंटरनेट बंद करावं लागेल. सांगा, बंद करता येते का? जगाचं कॅम्प्युटर बंद करू शकता इंटरनेट? का सांगत आहे? नाही ना. मग आपल्याला काय हरकत आहे का? सिक्युरिटी जी आपल्याला सिक्युरिटी पाहिजे, सिक्युरिटी आहे का नाही हे सांगायचं आहे ना. कारण की मार्केटला जी सिक्युरिटी आहे अजिबात नाही. तुम्ही म्हणता सर आमच्याकडे कंपनीमध्ये चांगल्या प्रकारे काम होतं. कुठल्या कंपनीत तुम्ही प्रोडक्ट बेस घेता? कुठली XYZ. मी म्हणत नाही कंपनीचं खराब आहे, चांगली आहे, कसं त्याच्याबद्दल म्हणत नाही. हां ठीक आहे, पण तुमची सिक्युरिटी काय कंपनीमध्ये सांगा मला. कारण की सिक्युरिटी काय, तुम्ही ज्या वेळेस कंपनीत काम करता त्यावेळेस कंपनी काय करते, www. कंपनीचं नाव .com. बरोबर. ज्यावेळेस तुम्ही कंपनी जॉईनिंग करता, लक्षात घ्यायचं या डायग्राम थोडं लक्ष द्या. जॉईन करा त्यावेळेस कंपनीचं काय तर www.com. बरोबर. याच्यात तुम्ही लॉग इन करता. हा झाला इंटरफेस. ज्यावेळेस लॉग इन करता त्यावेळेस तुम्हाला तुमचा एक युजर ID मिळतो. बरोबर. युजर ID, पासवर्ड. मला सांगा, ज्यांनी सर्व्हर बनवलं का हो, त्याला हे युजर ID पासवर्ड काढता येत नाही का? तुमचा युजर ID पासवर्ड काढता येतो का नाही काढता येतो? जो MD CMD आहे त्याला हे सगळं करता येतं. आज आमच्या एका लीडरचा ID टर्मिनेट झाला. कसा झाला? हा ID दुसऱ्या व्यक्तीला दिला. म्हणजे ज्या नावानं समजा माझ्या नावानं होता, गणेश सरच्या नावानं, तो समजा काटकर सरला दिला. कसा दिला? कारण याच्यावरचं डॉक्युमेंट KYC ह्या MD CMDनं सॉफ्टवेअरवाल्याला सांगितलं, ह्याच्यावरचं डाटा काय कर, ह्या नावानं सेव्ह कर. तर इथे काय झालं, युजर ID पासवर्ड मिळाला. आता इथे तुम्हाला पेआउट घ्यायला काही लागते बरं. आता आपला कंपनी झाली, ID झाला, पासवर्ड झाला. आता तुम्ही चांगल्या प्रकारे काम केलं, कंपनीमध्ये तुम्ही 25,000चा राईटला, 25,000चा लेफ्टला तुम्ही टर्नओव्हर केला. बरोबर. टर्नओव्हर केल्यानंतर तुमचं काय होतं, जवळपास 500 रुपये बनतं. बनतं की नाही बनतं? बरोबर. ॲडिशन लेफ्ट, राईट ॲडिशन, म्हणजे असं चालू आहे कंपनीमध्ये. तुम्ही सांगत नाही कोणी करते. 25,000 टर्नओव्हर झाला, तुमचं 500 रुपये इन्कम बनवलं. तुम्हाला काय करावं लागतं, तुमची KYC करावं लागते. तुम्हाला हे इन्कम देण्यासाठी काय करतो, बोर काय का कोणाला जर बरोबर तसंच सांगा, आपण थोडं स्टार्ट KYC करावं लागतं. KYC ला काय लागतं, आधार, पॅन, तुमचं असं सगळं काही द्यावं लागतं. तेव्हा पुढे तुमचं पेआउट तुम्हाला कोण देतं, अप्रुव्हल. ज्यावेळेस तुम्ही KYC करता त्यावेळेस तुम्हाला अप्रुव्हल मिळतं. कोण देतं, MD CMD, जो बी चेअरमन आहे कंपनीचा, जो बी MD CMD आहे, जो अप्रुव्हल देतो काय बघतो, तुमचं डॉक्युमेंट बघतो, तुमचं आधार कार्ड बघतो, तुमचं टर्नओव्हर बघतो. त्यावेळेस तुमच्या अकाउंटला पैसे पडतात. बरोबर. इथपर्यंत समजलं का? आता इकडे बघूया. आता हे झालं सेंट्रलाइज. याला काय म्हणू आपण, सेंट्रलाइज सिस्टम. याला आपण सेंट्रलाइज सिस्टम म्हणू. म्हणजे काय, याला ह्युमन कंट्रोल बॉडी कोणीतरी याला हँडल करत आहे, याला सेंट्रलाइज सिस्टम. आता आपण फोरटोनचं बघूया. तुम्हाला फोरटोन सर्व्हर नाही का, फोरटोन साईट नाही का? मी म्हणतो आहे.
फोर्टनचं पण सर्व आहे, फोर्टनला पण आहे. फोर्टनचं नाव आहे, तुम्ही फोर्टन.डी ॲप असं नाव आहे, असं पण घेऊ शकता तुम्ही, नाहीतर असं करू शकता. 2-3 साईड आहे. तुम्ही हे बी नसलं तर बिना आय डीची स्मार्ट कॉन्ट्रॅक्टद्वारे तुमची आय डी लावली जाते, turn.forces.io. मग ते म्हणतात की याच्यात तुम्हाला आधार कार्ड लागत नाही का? याच्यामध्ये लागतं फक्त डिसेंट्रलाइज वॉलेट. डिसेंट्रलाइज वॉलेट का? याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हे झालं डोमेन, बरोबर सांगते का? बरोबर, हे काय झालं डोमेन झालं. forces.io हा डोमेन आहे. मग ते म्हणतात की याच्यामध्ये आय डी लावतो कशी, इथं वॉलेट टाकतो. वॉलेट काय आपल्या घरचं नाही आहे, का कंपनीचं नाही, का आपल्या प्रोजेक्टचं नाही. वॉलेट काय डिसेंट्रलाइज वॉलेट आहे. डिसेंट्रलाइज वॉलेट कुठले? डिसेंट्रलाइज वॉलेट मेटामास्क. तुम्ही फोल्डरमध्ये एंट्री करत असेल मेटामास्क वापरू शकता. मेटामास्क करन्सी वॉलेट आहे, म्हणजे याच्यामध्ये कुठलीही करन्सी तुम्हाला ठेवता येते, फोटोच्या संदर्भातच नाही. तुम्ही जगात कुठल्याही USA मार्केट आहे तिथे जाऊन मेटामास्क वापरू शकता. टोकन पॉकेट वापरू शकता, टोन हब वापरू शकता. टोन हब, टोन कीपर काय वापरतो? टोन कीपर सगळ्यांना सोपा आहे वापरायला, आपण जास्त टोन कीपरमध्ये काम करतो. पण माझ्याकडे हे सर्व त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये माझी आय डी लावली होती, तुमची पण होती. आता हे झालं वॉलेट, हे काय आपल्या कंपनीचं नाही, आपल्या प्रोजेक्टचं नाही, हे डिसेंट्रलाइज वॉलेट आहे. जर तुम्ही USA गव्हर्नमेंटकडे गेला तर तुम्हाला जर पेमेंट करायचं म्हटलं तर ह्या प्रोसेसच जावं लागते. कोणतीही गोष्ट तुम्ही साधी बिस्लरी घेतली 100 रुपयाला भेटते बिस्लरी. कारण की माझा मित्र गेला होता, त्याच्या ते मला सर ह्या आपल्याकडे बिस्लरी होती, तुमच्याकडे आमच्याकडे 100 रुपये द्यावं लागते. तो मला पेमेंट म्हटलं सर आपण फायनान्सच्याद्वारे करतो, टोल कीपरच्याद्वारे करतो, टोल कीपर टोकन मार्केट असं सर्व काही जे काही डिसेंट्रल होतं त्याच्या माध्यमातून पेमेंट केलं जातं. ते कसं डिसेंट्रल, इथे कुठल्याही प्रकारचं आधार कार्ड पॅन कार्ड लागत नाही, याला डिसेंट्रल वॉलेट म्हणतात. ते म्हणजे क्रिप्टोचे वॉलेट. आता इथं तुम्हाला जनरेट करायचं, इथं सेकंड पार्ट आहे बघा. सिक्युरिटी काय सांगत आहे फोर्सेसची की सेंट्रलाइज सिक्युरिटी 100% सिक्युरिटी आहे का? कारण की याच्यात जर तुमचं कोणाचं वॉलेट हॅक करायचं म्हणलं तर मला 24 वर्ड लागतात. तुमचं वॉलेट जर हॅक करायचं म्हणलं 24 वर्ड लागतात, जे की प्रत्येकाची जॉईनिंग आहे त्याला माहिती आहे की वर्ड कुठले आहेत. हे वर्ड 24 वर्ड जर तुमचे मी जर घेतले तर तुमचं वॉलेट हॅक होणार. पण सर्वसाधारण असं कुठल्याही पद्धतीने आपण करत नाही, कुणालाही करता येत नाही, कारण की अशक्य घटना आहे. 24 वर्ड इथं 4 शब्द घ्यायचे म्हणून होत नाही, पण इथं 24 वर्ड कसे घेतात? आता बघा 100% सिक्युरिटी का? इथं इन्स्टंट पेमेंट, इन्स्टंट का? आता काल परवा दिवशी सर आहे, सर शाळेवर शिक्षक आहे कुठलं सर माझ्याकडे आले, सर्वांना मला इन्कम आले बघा कशी, म्हणजे सरांमध्ये सर मला जवळपास $33 आले म्हणले सरांनी परवा दिवशी मला कालच भेटली संध्याकाळी. मला सर एका मिनिटात तुम्हाला स्वॅप करता येईल. म्हणजे कधीही तुम्ही तुमचं इन्स्टंट पे आउट तुम्हाला हे रोखू शकत नाही. हे कशावर होते? हे ब्लॉकचेनवर होते. ब्लॉकचेन म्हणजे हे काम करतंय का? फोर्सेस डाटावर काम करत नाहीये, हे इंटरफेस काम करत नाही, फक्त हे आय डी तुमचं पाहण्यासाठी वगैरे ह्याचा डोमेनचा यूज केला जातो. पण खरं काम कोणाचं आहे? खरं काम आहे ब्लॉकचेनचं. कुठली ब्लॉकचेन आहे? टोनची ब्लॉकचेन आहे, जे की टोनची ब्लॉकचेन आहे, टोन कॉइनची. सुपर आणि डुपर आहे, सगळ्यात फास्ट सर्व्हिस आहे. तुम्ही एका म्हणजे नॅनो सेकंदामध्ये तुमचं विड्रॉ तुम्हाला जे काही अर्निंग आले ते तुरंत या इथे घेऊ शकता. इथपर्यंत लक्षात आलं का? सेंट्रलाइज डिसेंट्रलाइज म्हणजे मी काय सांगायला आता म्हणजे मला लक्षात असेल एकदाच नाही येणार, हळूहळू येईल, मला पण येत नव्हतं. आता याच्यानंतर आता इन्स्टंट काउंट कसं म्हणजे आता आहे का? आता आपल्या इथे होते सुरू होते, आता आपल्या इथं सिक्युरिटी मिळाली, आता आपला प्रोग्राम येऊया. आता आपण ब्लॉकचेन क्लिअर केलं, सिक्युरिटी क्लिअर केली, का काम करावं, आणि आता आपला प्रोग्राम कसा काम करतो, बरोबर? आता प्रोग्रामवर बोलणार आहे. प्रोग्राम म्हणजे काय? आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं फसवेगिरी नाही. फसवेगिरी का नाही? कारण की आम्ही 100% काम करतो. मी काम करतो, माझे सहकारी काम करतात, सगळे जेवढे माझ्या म्हणजे कुठल्याही प्रकारचं
इथं कोणाला बाउंडिंग नाही का हे नाही की मी सांगेन की काजळ तास 10 आय डी लावा, म्हणजे इथलं कुणाचाही एमडी नाही. एक डिसेंट्रलाइज प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये एक प्रोग्राम आहे, त्याचं नाव आहे बेस. टोटल 12 स्ट्रक्चर आहे. 12 स्ट्रक्चरमध्ये टोनमध्ये काम होतं आहे. एक टोन जर मोबाईलला आपण तर जवळपास $3.5 आजच्या डेटला करन्सीला 30.3 चालू आहे. आता मी दुपारी पाहिलं होतं. $3.5 म्हणजे $3.5 एक टोन आहे. जर तुम्ही कोणाला इथे रजिस्ट्रेशन केलं, प्रोग्रामवरच आहे, याचं नाव आहे बेस. बेस प्रोग्रामचं नाव आहे बेस. प्रोग्राममध्ये आपल्याला पहिला जर स्ट्रक्चर बुक करायचं म्हणून 1 टोनला, दुसरा आहे 2 टोनला, तिसरा आहे 4 टोनला, चौथा आहे 7 टोनला, पाचवा आहे 12 टोनला, सहावा आहे 22 टोनला, सातवा आहे 40 टोनला, आठवा आहे 70 टोनला, नववा आहे 110, 120 ना सॉरी जसं आपल्याला काय कधी 120 दुसरा आहे 220 बरोबर हो. तिसरा आहे आपला 11वा आहे 400 आणि 12वा लेवल आहे 790. का बरं मला कसं काय माहीत असेल, कारण की हे पूर्ण बाय केलं मी घरातच केले. मी इथपर्यंत कमवले, पैसे कमवले किती, जवळपास 3.5 लाख रुपयाचे इन्कम केलं. 1 रुपया घालवला, 60 रुपयाचा आम्ही विड्रॉ केलं आणि जवळपास मला माहिती आहे की इथून पैसे कसे काढतात. कारण की मी सुरुवातीलाच म्हणजे ज्यावेळेस मी आय डी 25 एप्रिलला लावला होता त्यावेळेसच मी जवळपास 60,000 रुपये इन्व्हेस्ट केले होते. आज तुम्ही 10-20 रुपये, आपण कुठल्याही पद्धतीचं 10-20 तुम्हाला मोठं होणार आहेत का? आज 10 किंवा 20 बोलावलं म्हणजे तुम्हाला लाख रुपये काढणार. USA गव्हर्नमेंट करते तुम्ही गेला तुम्हाला आमच्याकडे 20,000 रुपये आम्हाला महिन्याला लाख रुपये. अजिबात कुठलीच कंपनी नाही, कुठलाच मशीन नाही की तुम्हाला त्याचे दाम दुप्पट करेल की तुमचं असं म्हणजे इथून आश्वासन करत नाही की कंपनी फोटो म्हणत नाही की तुमचं 2% करेल 4% करेल असं अशा प्रकारे कुठली फसवणूक नाही. कारण की हे वर्किंग प्रोग्राम आहे. आता हे आलं पहिला तुम्ही बघून घ्या. 1 टोन 2 टोन 4 टोन 7 टोन 12 टोन 22 टोन 40 टोन 70 टोन 120 220 400 700. बघा हे काय आहे की टोन म्हणाले, टोन काय करायला काय नाही. बघा टोन म्हणजे डॉलर. 1 टोन म्हणजे $3 ते $3.5 एक डॉलर. $3.5 टोन म्हणजे काय, $3.5 एक टोन. तुम्ही तुमच्या तुम्ही सुरुवातीतून 1000 रुपयापासून करू शकता, पण कशी वर्किंग. इथं कुणालाही फाउंडेशन नाही. तुम्ही पूर्ण 12 या तुम्ही 4 या 12 1000 रुपयापासून सुरुवात करतो. 6 लाख रुपये 6 ते 6.5 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे बरोबर. तुम्ही 1000 पासून ते 6.5 पर्यंत तुम्ही घेऊ शकता. आता बघा जसं हे स्ट्रक्चर आहे 6 आपण आता हे बेस आपण तुम्हाला उतरलो. आता काम कसं करतं ते दाखवणार आहे. मॅट्रिक्स प्रोग्राम काम जे आपलं आहे ते कसं होतं ते पहिला आपण जवळपास आपण समजा आता तुम्ही सर्वसाधारण मला माहिती आहे की किती स्लॉटने जॉईनिंग केली. जवळपास 6 स्लॉटने. कोणी त्याला प्लॉट म्हणतंय, कोणी घर म्हणतंय, पण आम्ही त्याला आमच्या भाषेमध्ये थोडक्याच्या भाषेमध्ये स्लॉट म्हणतो. आता जसं आपण प्लॉट घेतो, प्लॉट घेतला काय करतो आपण सर्व खरेदी करतो. खरेदी केल्यावर तेव्हा आपण कोणाला विकणार त्याचा आपल्याला 100% मिळणार. पण इथं तसं नाही. इथं जर तुम्ही 6 स्लॉटने सुरुवात केली जवळपास 18 ते 19,000 म्हणजे 18 ते 19,000 कशामुळे, कारण की तुमचं इन्व्हेस्टमेंट होतं 15 ते 16,000 लागतात. बाकीचे जे इन्व्हेस्टमेंट आहे तुमचे गॅस फीस वगैरे करून 1,000-2,000 रुपये तुमच्या वॉलेटला शिल्लक राहतात. जर एवढे लावलं तर आपलं काय होतं 6 स्लॉट व्हायला. 6 स्लॉट म्हणजे कुठले, प्रत्येक स्लॉटमध्ये तुम्हाला 6 स्लॉट म्हणजे 6 स्लॉट झाले. 6 स्लॉट समजा हे बुक केले तुम्ही. आता इथं टोनमध्ये समजत नाही, तुम्हाला डॉलर्समध्ये सांगतो. $5 $10 $20 $40 जवळपास $100 आणि $200. म्हणजे सर्वसाधारण आपल्याला जर 6 स्लॉट बाय करायचे जवळपास $200 द्यावं लागतं.
$200 म्हणजे जवळपास 48 टन. 48 टन आपलं होते. मला 48 टन तुमचं इन्व्हेस्टमेंट होते. जर इथं तुम्ही आता म्हणता आम्ही तर हे खरेदी केलं, सगळं केलं, काय करायचं, पण करायचं काय? करायचं काही नाही. तुम्ही जसं आम्ही जसं तुम्हाला प्रोग्राम हे बाय केलं तसं आम्हाला नेटवर्किंग टीम बनवावं लागेल. टीम कशी बनवायची? सपोज आता तुम्ही हे 6 स्लॉट बाय केले, 6 घर घेतले तुम्ही. आता तुमचं 48 टनचे इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्ही यू आहे म्हणजे तुम्ही आता इथे इन्व्हेस्टमेंट केली, त्याच्यानंतर तुम्हाला स्ट्रक्चर मिळते. एक बरोबर, प्रत्येक जे डबे आहेत 6 घर आहेत, त्या घरामध्ये तुम्हाला असं प्रोग्रामचं हे आता एक बॉक्स केला मी, ठीक आहे. तर हे 6 स्लॉटमध्ये प्रत्येकी 6 स्ट्रक्चर आहे, 6 लोकांचं स्ट्रक्चर आहे. पण इथे इन्कम कसं येत आहे? सपोज तुम्ही हे प्रोग्राम बाय केला तुम्हाला पहिला व्यक्ती तुम्ही इथे आला, त्याच्यानंतर तुम्ही इथे मला पाठवलं किंवा हे समजा ए नावाचं पर्सन आहे, त्याला तुम्ही इन्व्हाइट केलं. तुम्ही जवळपास 18,000 जॉईनिंग टाकली त्याची, तुम्हाला याचं 50% इन्कम येतं पहिल्या पर्सनचं. लक्षात ठेवा काय होतं, पहिल्या वर्षाचं 50% इन्कम होतं. सेकंड तुम्ही काय केलं, दुसऱ्या व्यक्तीला सांगितलं प्रोग्रामबद्दल, प्रोग्राम बाय करायला सांगितला, प्रोग्राम जसा तरी बाय केला, तुम्हाला त्याचं 50% इन्कम. म्हणजे जर तुम्ही 15-16,000 आपली इन्व्हेस्टमेंट होते, 16,000 जर 2 व्यक्ती आले आपल्या 6 स्लॉटमध्ये, तर त्यांच्यासाठी किती होईल? 50% म्हणजे 8,000 रुपये. बरोबर, इथे 8,000 रुपये, इथे 8,000 रुपये. बरोबर का सर? आता तुम्ही किती लावले होते? आपली इन्व्हेस्टमेंट समजा 15-16,000 इन्व्हेस्टमेंट तुमच्या आहे या स्ट्रक्चरमध्ये. तुम्ही जसं ए आणि बी पर्सनला जर सांगितलं त्यांच्या 50-50%मुळे तुमचं 100% इन्कम जेवढं लावलं तेवढं रिटर्न झालं. कसं झालं? वर्किंगमुळे झालं. तुम्ही जर इन्व्हेस्ट केलं असेल तर झालं नसतं. तुम्ही त्याच्या विचाराने टीम केल्यामुळे कसं ताबडतोब लवकर झालं. जसं आता तिसरा व्यक्ती सी नावाचा व्यक्ती पुन्हा तुम्ही इन्व्हाइट केलं, तुम्हाला इथं 100 रुपयाचं म्हणजे जवळपास आपलं 16,000 प्रॉफिट झालं. ठीक आहे, तुमची लागत किती होती? 16,000. बरोबर, 16,000 लागत होती, तुमची इन्व्हेस्टमेंट लावली तेवढी निघाली. आता लगेच तुम्ही सी पर्सनला पाठवून इन्व्हाइट केलं, पर्सनला याच्यामध्ये इन्व्हाइट केलं, तसं पण 50%, त्याच्या पण 8,000 रुपये. 6 स्लॉटचं स्ट्रक्चर आहे बघा. आता हे ॲक्टिव्ह इन्कम सांगितलं आहे मी, म्हणजे तुम्हाला हे ॲक्टिव्ह इन्कम प्लस प्रोग्राम दोन्ही पण समजावून सांगितलं. ॲक्टिव्ह इन्कमचं आहे. ॲक्टिव्ह इन्कम इकडे पण सी पार्टनर तुम्हाला, डी पार्टनर तुमचा इकडे पण आला, त्याचं पण 50% आलं, म्हणजे 8,000 इथे पण आले. आता आपलं इन्कम आलं किती? 8 म्हणजे 16 आणि 32,000. बरोबर, तुमची इन्व्हेस्टमेंट किती होती? 15 ते 16,000 रुपये. तुमचं इन्कम किती डबल झालं. कशामुळे झालं? वर्किंगमुळे झालं. हे तुमच्या कामाचं आहे. आता तुम्ही म्हणता की पुन्हा आम्ही जर काम नाही करतो येणार का? इथं ते पण मुद्दा मांडणार आहे. हे बघा, हे तुमच्या ॲक्टिव्ह कामामुळे आहे. पण इथे काजळे सर आहे, इथं काजळे सरची टीम आहे. आता हे 6 स्ट्रक्चर, आता ते ॲक्टिव्ह इन्कम तुमच्या स्वतःचं काम, सेल्फ काम, ते सेल्फ वर्किंगमुळे झालं. ते सेल्फ वर्किंगचा जो अगोदरच दाखवला ते सेल्फ वर्किंग. आता हे अपलाईनच्या वर्किंगला भरू शकतो का? मी इथं म्हणतो 100% भरू शकतो. का? कारण की तुमचं अप्लाईन कामच पाहिजे. अप्लाईन म्हणजे मी जसं काम करायला माझं असं जसं काम करायला तसं तुम्हाला पण तुमचं ज्याने आणलं ते जर काम करत असेल तर तुमचं पण 100% प्रॉफिट, म्हणजे इथे 200% प्रॉफिट होणार नाही. कसं होणार आहे? समजा तुम्ही इथे ए नावाचा पर्सेंट टाकला, ठीक आहे, याचा 50% मिळाला. सपोज आता ह्याने काय केलं, लगेच यांनी या पर्सनला पण सांगितलं याचं पण. हे नॉन वर्किंग सिस्टम आहे, म्हणजे अपलाईनच्या मार्फत काय होईल, जसं यांनी स्ट्रक्चर बुक केलं तसं याचं स्ट्रक्चर मी 6 वेळांचं खाली लागत आहे. प्रत्येकाला 6 लोकांचं स्ट्रक्चर भेटत आहे. त्याच्यामुळे काय होईल, इन्कम अपलाईन डाऊनलाईन क्रॉसलाईनमुळे कुठेही जातो. जो तुमच्या स्ट्रक्चरमध्ये आलेला आहे त्याला ते मिळणारच आहे. आता अपलाईनच्या वर्किंगला सुद्धा हे गोळे भरू शकतात. 6 गोळे अपलाईन जर वर्किंगमध्ये असेल त्याच्यामध्ये सुरू होतं. आता तुम्ही म्हणता की सर पण आता मी तर 2च व्यक्ती लावले,
आता माझं काय, बरोबर. तुम्हाला सांगतो, तुम्ही जरी नाही केलं, तुमच्या खाली जे लोक येणार आहेत ते तुमच्या खालीच येणार आहेत. तुमच्या खालीच येणार का? कारण की त्यांचे जो एक नंबरला तुमच्या आय डीच्या खाली आलेला आहे, जसं त्याला एक नंबरचा आय डी केला, हे बघा, जसं जसं बघा, तुम्ही तुम्ही इथं तुमच्या समजा इथे एक जॉईनिंग टाकली, पण तुम्ही काहीच नाही केलं, पण ह्या लोकांनी काय केलं, सुरुवात केली कामाला. यांनी सुरुवात केली, यांना पण माझ्यासारखे लोक निघाले, यांनी काम केलं, यांचं स्ट्रक्चर सेम लागलं. सेम लागलं. आता बघा काय होतं, यांनी या व्यक्तीनं जर जॉईनिंग टाकली तर याचा 50% इन्कम इथे जाणार. ठीक आहे, यांनी जॉईनिंग टाकली, याचं इन्कम 50% इथे जाणार. लक्षात आहे? लक्षात आहे? थोडंसं किचकट आहे, तुम्हाला समजणार नाही. आणि म्हणजे तुमची टीम काय सांगण्याचं तात्पर्य काय, समजा मी आहे, मी जर काहीच नाही केलं, माझ्या खाली जर कांबळे सर आहे, कांबळे सर जर काम करत असेल, त्यांच्या स्ट्रक्चरचं काम मला मिळणार. आता ते झालं. आता रिसायकल कसं होतं बघा, आता बघा, आता हे सगळं घ्या, 6 महिने हे एकदा जर तुमचं लक्ष आलं, तुम्हाला समजलं. बघा, इथे जर तुम्ही स्ट्रक्चर सुद्धा आपल्याला ऑनलाईन वरून बनवलं, कोणाच्या नाही भरलं जाते, पण आपल्याला कामात असेल तर तुम्ही काही नाही जर केलं तर तुमच्या हे स्ट्रक्चर बनलं. पहिला व्यक्ती इथं आला, ठीक आहे, दुसरा व्यक्ती इथं आला, तिसरा व्यक्ती इथं आला, चौथा व्यक्ती इथं आला. बघा, आता 5वा आणि 6वा या व्यक्तीचं पेमेंट कोणाच्या नाही यावं, तुमच्या चॅनलवर, तुमच्या अपलाईनच्या चॅनल डाऊनलाईनच्या ह्या दोघांचं पेमेंट तुम्हाला नाही मिळणार. तुम्हाला मिळणार ज्या व्यक्तीनं तुम्हाला या बिझनेस दाखवला, ज्या व्यक्तीनं तुम्हाला बिझनेसमध्ये आणलं, त्या व्यक्तीला ह्या दोघांचं पेमेंट जाणार आहे. कसं जाणार आहे? 50-50%. त्या 5व्याचा 50%, याचं 50%, दोघांचं पण 50-50% तुम्हाला मिळणार, म्हणजे जे अप्लाय आहे त्याला मिळणार. ठीक आहे, आता हे झालं. लगेच आता समजा ह्याचं स्ट्रक्चर पूर्ण झालं, आता 5वा 6वा माणूस तुम्हाला नाही मिळाला, तुमच्या आपल्या नाही मिळाला. आता त्यांच्या खाली काय, जो एक नंबरचा व्यक्ती आहे, जो व्यक्ती इथे बसलेला आहे, 2 नंबरचा इथे बसलेला आहे, काय होईल, ज्याच्या खाली याच्या खालची येईल, याचा 50% याला मिळेल आणि याचा पुन्हा 50% याला मिळेल. म्हणजे काय होईल, स्ट्रक्चर खालचे लोक बुक करत आहे, त्याच्याकडे जेवढे लेवल असतील तेवढे त्याला बेनिफिट होईल. हे 6 वेळेस लक्षात आलं सर, सगळ्या बाकीला माहिती आहे, पण नवीन थोडं हे नाही. आता बघा, आता आपलं मेन म्हणजे हे सगळं ॲक्टिव्ह इन्कम, हे कोणाचं अपलाईन त्यांना सांगतो. ॲक्टिव्ह इन्कम पुन्हा पुन्हा येते. ॲक्टिव्ह इन्कममध्ये तुमची सेल्फ वर्किंग, म्हणजे तुमच्या कामामुळे, स्वतःच्या कामामुळे सुद्धा इन्कम येतं, प्लस डाऊनलाईन तर सगळीकडेच येतं आणि आपल्याकडे डाऊनलाईनची वर्किंग. तिसरं काय, अपलाईनच्या वर्किंगमुळे सुद्धा येतं, अपलाईन वर्किंग. आणि तुमच्या अपलाईनची जी क्रॉस लाईन आहे, जसं आता काजल सरांचे मी आहे, माझे जे क्रॉस लाईन आहे, क्रॉस लाईन, त्यांच्यामुळे सुद्धा हे सगळे 6 वेळे भरू शकतो. हे ॲक्टिव्ह इन्कम आहे, याला ॲक्टिव्ह इन्कम. आता पॅसिव्ह इन्कमचं काय, आता प्रोजेक्ट काय करतं, जे लोक टीम बनवू शकत नाहीत, काम करत आहेत, पण त्यांची इन्व्हेस्टमेंट लागलेली आहे, पण त्यांचं काय, आज पॅसिव्ह इन्कमचं 20 तारीख आहे, तर डिस्ट्रीब्यूट होणार आहे. जवळपास 1 करोड रुपयाचं इन्कम वाटणार आहे. कुणाला वाटणार आहे? लीडर लोकांना. लीडर लोकांना कसं वाटणार आहे? पॅसिव्ह इन्कम. ॲक्टिव्ह इन्कम लक्षात आलं ना, ॲक्टिव्ह इन्कमच्या आपल्या कामामुळे काम केलं तर अपलाईन केलं तर क्रॉसलाईन केलं तसं. पण इथं पॅसिव्ह इन्कम जे आज आहे, तुम्ही गुगलवर गेलात तर tone.forces.io टाका, तिथं इंटरफेस येतं, तिथे तुम्ही तुमचं डायरेक्टली तुम्हाला दिसतं की किती टर्नओव्हर आतापर्यंत झाला 10 दिवसाचा. 10 दिवसामध्ये जवळपास 1 करोड पैसे कोणाला वाटतात? लीडरला. म्हणजे कम्युनिटी मोठी व्हायली, इथं कंपनी मोठी व्हायली. मग कंपनीचा काय फायदा?
जो फायदा कंपनीचा नाही तो फायदा इथं होत आहे. कंपनी कसा होत आहे, जो 5वा रिसायकल 6वा रिसायकल आहे कुणा जात आहे, कंपनीला स्वतः 1 नंबरचा आयडी घेतलेला आहे. म्हणजे ज्यांनी हे प्रोजेक्ट आणला त्यांचा काय फायदा, आज सगळ्याच्या परत असं की त्याचं काय आहे, कारण त्यांनी पण 1 नंबरचा आयडी घेतला. 1 नंबरच्या आयडीच्या खाली आपल्या सगळ्यांच्या आयडी येते. आपल्या जे रिसायकल आहे 5वा 6वा जे मी कोणाचा बी असो तो कुणाला मिळणार नाही, 1 नंबरच्या आयडीला मिळणार नाही. तो पण आपल्या सगळं काम करत आहे आणि तुमच्या खाली जर कोणी काम करत असेल त्याचा पण 5वा 6वा मिळणार तुम्हाला मिळणार. म्हणजे इथं सर्वांचा फायदा होणार आहे. आणि याच्यामध्ये लोक एवढे का पैसे कमवाले, कारण की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कंपनीमध्ये 1 रुपया पण जात नाही. स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट आहे फोटोंचा, जर कोणाला पाहिजे तुम्ही बघा गुगलवर जाऊन, तुम्हाला एक स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट टाकतो, त्याच्यावर टाकलं तिथं जेवढे डॉलर जमा आहे तिथं $1 सुद्धा दाखवत नाही. का, कारण ते 100% डिस्ट्रीब्यूट आहे. आता मी एक तुम्हाला उदाहरण सांगणार आहे की तुम्हाला बेनिफिट किती होणार आहे. सपोज तुम्ही 1 लाख रुपयानं जॉईनिंग केली, पहिल्यांदा तुम्हाला करावं लागेल ना, तुमच्या खाली जर 1 लाखानं आणि ते जमणार नाही. समजा तुम्ही 1 लाखानं जॉईनिंग केली, पहिल्यांदा तुम्हाला करावं लागेल. तुम्ही म्हणता की 1 लाखानं जॉईनिंग केली आणि आमचं काय, समजा तुम्ही जर एखाद्याला खाली 1 लाखाची जॉईनिंग टाका लावली, त्याचं तुम्हाला 50% येणार, 50,000 रुपये येणार. सर एक उदाहरण द्यायला, 50,000 रुपये कोणाला येतात, डायरेक्ट 50% इन्कम. जर 1 लाखाचा जर कोणाचा बिझनेस तुम्ही केला खाली, तुमची डाऊनलाईन असो, तुमचा अपलाईन असो, कोणाचा तुमच्या डाऊनलाईन, जर तुमच्या पहिल्या स्ट्रक्चर 1 वर्षात तुम्हाला किती इन्कम देणार आहे, 50,000 रुपये 1 लाखाची जॉईनिंग होती. ती म्हणता बघा 50,000 रुपये गेले कुठे, 50,000 रुपये तुमच्या 25% रक्कम, 25,000 रुपये तुमच्या टीममध्ये गेली. तुमची जी क्रॉसलाईन आहे, समजा मी जॉईनिंग झालो, माझ्या काजळ सरच्या खाली टीम आहे, त्यांना 25,000 जातात. आणि माझी जी जॉईनिंग टीम आहे, समजा माझ्या खाली जे लोक आहेत त्यांना 25,000 जातात. म्हणजे 50, 25, 25, 100 आलं का, 1 लाखाचं आलं का स्ट्रक्चर. इथं मग कंपनीत गेला काय, जाणारा कोणता आहे, 5वा 6वा प्रत्येकाचा रिसायकल वरी जाणार आहे, प्रत्येकाला जाणार आहे. तुमच्या खाली जर कोणी 5वा 6वाचा रिसायकल पहिले तुम्हाला मिळेल, त्याच्यानंतर मला मिळेल, माझ्यानंतर माझ्या अप्लायला मिळेल, माझ्या अप्लायच्या नंतर त्यांना मिळेल. म्हणजे हे प्रत्येकाचं स्ट्रक्चर खाली होणार आहे. पण फायदा काय, जर आपण एखाद्या कंपनीत काम करतो, काम केल्यावर आपल्याला समजा 1 लाखाचा बिझनेस दिला, 1 लाखाचा बिझनेस दिल्यावर बऱ्याच क्लायंटच्या नावावर तुम्ही 1 लाख रुपये टाकता, करोड रुपये टाकता, अर्ज रुपये टाकता. लोक, आज माझा एक बँगलोरचा लीडर आहे जे की त्यांनी 20 करोड रुपयाचा बिझनेस दिला आहे, कमवले 70 ते 80 लाख रुपये, कमवले 70 ते 80 लाख रुपये. आणि आज परेशान आहे, कशामुळे, कारण की इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये पैसे टाकले. का टाकले, लोकांना म्हटलं ना 50,000 लाव, तुला रोजचे 5,000 रुपये येतात. कोणती मशीन आहे बरं 50 दिवसामध्ये डबल दुप्पट काम करून देते पैसे, कुठलंच काम नाही आहे, कुठलंच नाही आहे. बँकसुद्धा 7 ते 8% देते. हे लोकांना 100% नुकसानीचं कारण आहे. वर्किंग प्रोग्राममध्ये जुटा. तुमचे जर 1,000 रुपये जर कोणी जॉईनिंग केले, तुम्हाला दिसतात की बाबा मला 500 रुपये गेले, समोरच्याला 500 रुपये गेले. काल सरांना किती $11 आले सर, सर्व थोडंसं सरांना, सर तुमचा परिचय सांगा, आजपर्यंत किती इतकं आलं आणि तुम्ही काय करता, कधी जॉईन केली सांगायचं. माझं नाव दत्तात्रय दशरथराव पाथे, माझं गाव याच तालुक्यात, इथून 18 किलोमीटर उत्तरेला आहे, कोथळा गाव. आणि मी राहतो परभणीला, पण मी जॉब करतो, शिक्षक आहे प्राथमिक. आणि मला काजळे सरांचा कॉल आला की सर तुम्ही ऐका आणि माझं जॉईन व्हा माझ्या म्हणण्यानुसार. आता ॲक्च्युली माझ्याकडे पैशाची अडचणसुद्धा होती, कारण तुम्हाला माहिती आहे नोकरदार म्हणलं तरी बी कुठं ना कुठं ते लोन असते, ते लोन उचलल्याच्यानंतर अर्धा पगार लोनमध्ये जातो, 50-60% उरलेल्या 40-50% घर दाखवावं लागते. त्याच्यात एखादं जरी थोडंफार दुखणं आलं, भान आलं, काही भोकाड पडले की पुन्हा परेशानी चालू. मग अशा पद्धतीनं पण सर म्हणजे माझ्यावर फक्त विश्वास ठेवा, माझ्यावर विश्वास आहे का, आणि फक्त सरचा मान राखण्यासाठी मी जॉईन झालो. आम्ही सर एका रविवारी आले ह्याला, मला वाटते 28 का 29 जून तारीख होती, त्या दिवशी 29 जून तारीख होती बहुतेक. आणि सर म्हणजे आज जर जॉईन झाले तर बरं पडेल. सर परभणी आले आणि रायगड कॉर्नरला हॉटेलमध्ये बसलो, चहा घेत. तिथं गणेश सर पण आले, मला वाटतं अवचार सर पण होते, अजून एक दोघं होते.
आणि मग त्यांनी मला जॉईन केलं. मी पहिली आय डी घेतली 10,500ची, फक्त 10,500ची. 30 जूनला लगेच काही इन्कम आलं. मी अजूनही काम केलं नाही, विशेष म्हणजे एकही माणूस जॉईन केलेला नाही. आणि 30 जूनला काही इन्कम आली. त्याच्यानंतर 10 जुलैला काही डॉलर आले. आणि त्याच्यानंतर मग माझे 5 स्लॉट होते. मग सर मला म्हणले फक्त आता माझ्या म्हणण्यावर जसं तुम्ही हे ऐकलं तसं आणखी एक गोष्ट आहे का की लगेच डॉलर विकून पैसे घेऊ नका. तसं तुम्ही डॉलर विकून तुमची टाकलेली रक्कम काढू शकता. त्यावेळेला माझ्याकडे $115 होते. मग सर म्हणले एक काम करा, $90वरती तुमचा 6वा स्लॉट तयार होऊ शकतो. आणि माझा सरांवरती पूर्ण विश्वास होता. मग मी $90 देऊन 6वा स्लॉट घेतला. 6वा स्लॉट घेतल्याच्यानंतर माझ्याकडे $25 उरले. $25 उरल्याच्या नंतर असं झालं की परत 10 जुलैनंतर काही रनिंगमध्ये काही डॉलर येत राहिले. आणि ॲक्टिव्ह इन्कम जी होती मी तर अजूनही काहीच काम केलेलं नाही. त्याच्यानंतर काल सरांकडे गेलो आणि क्लेम केला. माझे $68 आहेत आजपर्यंत. आणि सरांना एवढंच म्हणलो मी, सर म्हणलं मी खाली माणसं जॉईन करेन, पण माझी जी इन्कम आहे टाकली तेवढी मला निघू द्या. त्याच्यानंतर मला दुसऱ्याला विश्वासानं सांगता येईल की बाबा मी जे काही काम न करता माझी जी टाकली इन्कम आहे तेवढी निघाली. आणि परत मी नंतर पुढच्या कामाला लागलो. आणि त्याच्यानंतर मी सरांना असा शब्द दिला, गणेश सरांना काल बोलणं झालं. सर म्हटलं माझी जी इन्कम आहे 10,500 रुपये टाकलेली, तेवढे माझे 10,500 मला आधी काढून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर पुढचा ₹0 मला बिझनेस पुढे नेटवर्क मार्केटिंग सुरू करायचं. अशा पद्धतीने सरांना मी शब्द दिला. आणि खरं तर मी काजळे सरांच्या शब्दावर जॉईन झालेला आहे. मला यातलं कुठलंही ज्ञान नाही. अजून विशेष म्हणजे सर दररोज मला मिटिंगचे मेसेज टाकतात. अजून मी एक मिटिंग फक्त एक आहे की मी गेल्या रविवारी एका मित्राला, वाशिमच्या मित्राला बोललो होतो. आणि आजही मगाशी सर म्हणजे कोणाला तरी बोला, तर मग मी त्या वाशिमच्या मित्राला कॉल केला होता. तो माय लाईफस्टाईलमध्ये काम करतो. तो म्हणला बरं सर मला मेसेज पाठवा तुमचे आलेले हे ग्रुपचे जे त्यांचे सेमिनारचे जे आहे ऑनलाईन त्याचे मला मेसेज पाठवा, मी जॉईन होतो आणि नंतर मग तुम्हाला सांगतो. अशा पद्धतीने इथपर्यंत हा प्रवास आलेला आहे. आणि 1 ऑगस्ट नंतर मी काम सुरू करणार आहे. धन्यवाद. बघा, याच्या मी सरांना काल दोनदा म्हटलं, सर मला डॉलर द्या ना, सर डॉलर द्या ना. सर म्हणले नाही सर, मला ते 6वा स्लॉट घ्यायला सांगितलं माझ्या सरांनी, ते घ्यायचं. का घ्यायचं आहे म्हटलं, म्हणजे सर मला इन्कम यायला ना. तर 6 स्लॉटचा फायदा काय होतो. आता पॅसिव्ह इन्कम, आता आपण नेक्स्टकडे जाऊया. पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय, 6 स्लॉटचे कमीत कमी याचे 6 स्लॉट आहेत. ज्याचे 6 स्लॉट आहेत ज्याचे 6 स्लॉट आहेत त्याला काय होणार. समजा तुम्ही कदाचित टीम नाही बोलवू शकला, तुम्ही जॉईनिंग नाही देऊ शकला, तर इथं काय होईल, पॅसिव्ह इन्कम येईल. पॅसिव्ह इन्कम कसं येतं, आज आपण कुठलीही जॉईनिंग टाकतो, ज्या जॉईनिंगवर ₹500 लागत आहेत तिथं आपल्याला ₹700 ते ₹800 आपल्याला द्यावं लागतं. का द्यावं लागतं, कारण की गॅस फीसच्या जोरावर ते पॅसिव्ह इन्कम मध्ये फंड जातं. म्हणजे इथे जे गॅस फीस लागत आहे ₹200 ते ₹250, तो गॅस फीस पॅसिव्ह इन्कमच्या फंडच्या द्वारे कलेक्ट करतात. आणि हे पॅसिव्ह इन्कम, समजा कोणी आज माझे 12 लेवल आहे, माझ्याजवळ 6.5 लाख रुपयाचे 12चे 12 लेवल बाय केलेले, ठीक आहे. तर ह्या 6.5च्या जवळपास म्हणजे 1 ते 2 लाख रुपये माझे पॅसिव्ह इन्कम मध्ये गेले. मग हे पॅसिव्ह इन्कम जातं बरं कुणाला, त्याचा भाग आहे. लक्षात घ्या, आता इथे बिझनेस तुम्हाला समजला म्हणजे तुमचं अर्ध्याच्या वर तुमचं काम झालेलं आहे, ठीक आहे. हो हो ठीक. आता जसं आता तुम्ही पहिला $5चा जर स्लॉट बाय केला, आता टोन मध्ये आहे, 1 टोनचा आहे, पण आपल्याला लागतं किती, 1.5 टोन लागते. 1.5 टोन म्हणजे किती, $5 ते $6. म्हणजे $3 आपल्याला ट्रस्टरला बुक करायला लागेल, जे की $1 ते $1.5 जे लागत आहे ते 25% रक्कम प्रत्येक स्लॉटवर, पूर्ण स्लॉटवर जी रक्कम आहे 25% रक्कम तुम्हाला ऍड करायची आहे. जर कोणी 1 टोनची जॉईनिंग देत असेल तर त्याला 25% जॉईनिंग गॅस फीस लागतो. मग ही 25% रक्कम जाती बरं कुठं, ती जाती ज्यांचे लेवल 6 आहे, जे टीम काम करू शकत नाही. समजा आजच्या डेटला जवळपास $1 लाख जमा होत आहे, बरोबर. तर $1 लाख जमा होत आहे, 3,000 झाले बघा, त्यांना तिकडं चालू आहे बघा.
आता $1,00,000 जमा झाले. $1,00,000 आताच 5 वाजेपर्यंत हे समजा क्लोजिंग आहे, त्याच्यातले $50,000 कुठून जाणार? ह्या 50% लोक, 50% जे जे 6 लेवलच्या पुढे आहे, 6 लेवल ते 12, ज्याचे बी लेवल आहेत, ज्याचे 7 असो, 8 असो, 9 असो, 10 असो, पण कमीत कमी ज्याचे 6 लेवल आहेत त्यांना काय करणार? हे म्हणजे $1,00,000ची 50% रक्कम ह्या लोकांना वाटणार. जे टीम बनवली नाही बनवली काही नाही, याच्यामध्ये बीबी आलो, यांनी बनवली, तुमच्या गावाला जे बी लोक आलेले आहेत त्यांना 50% रक्कम सगळ्यांना जाणार, किती बी असो, 20,000 आयडी असो, 50,000 आयडी असो. ह्या 6 ते 12 लेवलचे जे बी लोक आहेत त्यांना 50% आहे तिथे. ठीक आहे. आता 30% रक्कम जी आहे पॅसिव्ह इन्कममध्ये जो फंड आहे ती 30% कशी आहे? टॉप 200 लोकांना जाणार. टॉप 200 म्हणजे कसं, आज मी काम करायलो, काजळ सर काम करे, आम्ही चांगलं काम करत आहेत, आम्हाला समजा महिन्याचं आमचं जे इन्कम आहे 10 दिवसाचं, प्रत्येक 10 दिवसाला पॅसिव्ह फंड वाटणार तुम्ही, प्रत्येक 10 दिवसाला. ठीक आहे. प्रत्येक 10 दिवसाला क्लोजिंग होते. 10 तारीख, 20 तारीख, 30 तारीख. ठीक आहे. म्हणजे 3 तारखेला क्लोजिंग होते. प्रत्येक जर 31चा महिना असेल तर 20 ते 31, जर 28चा महिना असेल तर 20 ते 8. म्हणजे ह्याच्यामध्ये स्मार्ट कॉन्ट्रॅक्टने चेंजेस करता येत नाही. जर डेट बदलली तर फक्त 31 तारीख येते आणि तिथे क्लोजिंग होते. हे जर 30% रक्कम आहे, समजा आता $1,00,000चे $50,000 ह्या लोकांना गेले, ह्यांना भले आज काही नाही जाऊ द्या, प्रत्येकाच्या घरात 500 ते 1,000 रुपये जाणार आहे. आज माझ्या पण घरात येणार आहे, सगळ्यांचे जेवढे जॉईनिंग लीडर्स आहेत प्रत्येकाच्या घरात कमीत कमी, मी तर कमी सांगतो, कधी पण जास्त सांगत नाही, पण फिगर मी कधीच जास्त सांगत नाही, कारण जास्त सांगितलं ना लोकांना आशा लागते की बाबा मला आज एवढं येणारच आहे. कधी पण आपण सिस्टमच्या थोडं कमी जर सांगितलं, सिस्टम जास्तच देते. कधीच 2 टनच्या खाली गेले नाही, म्हणजे 2 टन म्हणजे जवळपास $7 ते $8 आतापर्यंत केलेला आहे. आता म्हणजे टॉप 200 मध्ये किती मिळणार? जे उल्लेख रक्कम आहे $30,000. आता 1,00,000 मध्ये 50,000 गेले इकडे. ठीक आहे. टॉप 200 मध्ये जे लोक आहेत त्यांना येणार $30,000. 30,000 मध्ये 200 लोकांनाच मिळणार आहे. 200 लोकांना प्रत्येकी $300 जाणार. 300 कुणाला 100, कुणाला 250, अशा हिशोबाने हे डॉलर्स डिस्ट्रीब्यूट आहे. किती %? 30%. बघा, हे क्लिअर झालं का? 50% रक्कम कुणाला झाली? जे लोक 1 पासून 6 स्लॉट पर्यंत आलेले, ज्यांनी टीम नाही बनवली, त्या लोकांना दर 10 दिवसाला जर त्यांनी, मी म्हणत नाही की तुमचे इथे जेवढे लागलेले आहेत तिथे, समजा तुमच्या इथे 48 टन लागत आहे, प्लस तुमचे 12 टन गॅस फीस धरून तुमचं $60 आहे, 60 टन लागत आहेत, म्हणजे जवळपास $180, $180 ते $200. ठीक आहे. तुमचं इन्व्हेस्टमेंट आहे 6 स्लॉटमध्ये $180 ते $200. दर पॅसिव्ह इन्कम तुम्हाला 2 ते 3 टन येणार आहे. जर तुम्ही टीम नाही बनवली तर हे जे तुमचं इन्व्हेस्टमेंट आहे जवळपास 180 ते 200, म्हणजे जवळपास तुमचं 120 टन, म्हणजे दुप्पट नाही होत. जोपर्यंत तुमची रक्कम दुप्पट नाही होत तोपर्यंत तुम्हाला हे पॅसिव्ह इन्कम मिळणार आहे. 100% पॅसिव्ह इन्कम मिळणार आहे जोपर्यंत तुमचे दुप्पट होत नाही. पण आम्ही इथं 10 दुप्पट योजना करायला आहे, आम्ही इथं काम करायला आलो, हे तर तुम्हाला सिस्टम द्यायला आहे. आता आपण म्हणतो ना सर आम्ही तर जॉईनिंग करू, आम्हाला काहीच नाही, पण आम्ही अशा जॉईनिंगच घेतो. आमच्याकडे भरपूर जॉईनिंग येतात, 1,00,000, कोणी 50,000, कोणी अशा जॉईनिंग, पण आम्ही करत नाही का? कारण इन्व्हेस्टमेंट कारण आम्हाला नको आहेच, कारण की त्याच्याखाली आम्ही एकाची इन्व्हेस्टमेंट घेतली तर त्याच्या खाली त्याकडे इन्व्हेस्टमेंटच लोक घेतात. आम्ही वर्किंगवाले जोडतो. वर्किंगवाले तुम्ही 10 आणा, तुमचे 10 तुम्हाला करोड रुपये करून देतात. ती कशी? आता तुम्हाला पॅसिव्ह इन्कम लक्षात आलं, आणि राहिलेला 20%चा जो भाग आहे जवळपास 70 आपल्या $80,000 इन्व्हेस्टमेंटचे म्हणजे डिस्ट्रीब्यूट झाले. किती टोटल? 6 स्लॉट्स झाले. 50%, 30%, 200 टॉप 200ला, आणि जे 20% रक्कम आहे, जे $20,000, $20,000 कुणाला जाणार? हे जे 10 दिवसामध्ये, जे 10 दिवसात तुमच्या कामामुळे आयडी ऍक्टिव्ह आहे, ज्यांच्या आयडी ऍक्टिव्ह आहे, 2 स्लॉट, 3 स्लॉट, कमीत कमी 2 स्लॉट, 3 स्लॉट, 5 स्लॉट पर्यंत ज्याच्या आयडी ऍक्टिव्ह आहे त्यांना हे मिळणार. किती? 1 टन,
ते 2.5 टन जे काही येईल ती. कमीत कमी 1 टन, जास्तीत जास्त 2.5 ते 3 टन. किती? ज्या ते 10 दिवसामध्ये 2 ते 5 लाखपर्यंतची आयडी आहे. ज्याचे जे म्हणतो आम्ही 2000-3000 जॉईनिंग केली आणि मला 2 टन आले. पण हे 10 दिवसानंतर ही आयडी पुन्हा इनॅक्टिव्ह होणार बघा. का? कारण यांचे स्लॉट 5च्या पुढे नाही. 6 स्लॉट असतात तुमची आयडी इनॅक्टिव्ह कधीच होणार नाही. हे फक्त पासिव्ह फंड आहे. पासिव्ह इन्कम लक्षात आलं का सगळ्यांना? सर मला पासिव्ह इन्कम लक्षात आलं कसं? 100% डिस्ट्रीब्यूट झालं ना. आता इथं वर्किंग कसं करायचं बघा. मी तुम्हाला खूप छोट्या लेवलला सांगतो आणि लास्ट मुद्दा राहील आपला. आता तुम्हाला मी सिक्युरिटी सांगितली, फोर्सेसचा 5 वर्षापासूनचं जे कार्य आहे ते सांगितलं, तुम्हाला ॲक्टिव्ह इन्कम सांगितलं, तुम्हाला प्रोग्राम सांगितला, प्रोग्राम कशावर आहे ते सांगितलं, टोन सांगितला. ठीक आहे. आता मी इथे तुम्हाला प्लॅनिंग देणार आहे. ठीक आहे. जर 6 स्लॉटनी तुम्ही जर 6 लोक घेऊन आले, ठीक आहे, 6 स्लॉटनी तुमचं इन्व्हेस्टमेंट किती आहे? 48 टन. बरोबर? एका आयडीचं. ठीक आहे. 48 टन तुमचं. त्याच्यात जर तुम्ही 6 लोक घेतलं तर किती होईल? 48 46 टन. बरोबर? एक रिसायकल होईल तर म्हणजे जास्त लोक नाही. किती? 1 2 3 4 5 आणि 6. बरोबर? हे लक्षात घ्या स्ट्रक्चर. आता 6 लोक आले, 48. तुमची इन्व्हेस्टमेंट आहे 6 स्लॉट मध्ये 48 टन. बरोबर? गॅस फी धरून 7 टन. तर आपल्याला समजा एका स्ट्रक्चरला 6 लोक आले तर तुमचं इन्कम किती वाले? 96 टन. समजा इथं 50%, इथं 50%, म्हणजे इथं 24 टन, इथं 24 टन. बरोबर? इथं 24 टन, इथं 24 टन, म्हणजे 48, इकडे 48. आलं लक्षात? या साईडला 48 टन, या 48 टन, म्हणजे तुमचं 96 टन झालं. फक्त 6 स्लॉटनी 6 लोकांचे इन्कम. ठीक आहे. आता हे लक्षात घ्या. 6 व्यक्तींनी 6 स्लॉटला केली जॉईनिंग तर तुमचं एक जवळपास 96 टन. तर गुणाकार करा. आता तुम्ही जर 6 लोक 6 स्लॉटनं 60 आले तर किती वाले? गुणिले 960 टन गुणिले $3.5. लाव गुणाकार. लाव. मला येईल ना जवळपास. आता ये गुणाकार. कारण इथं इन्कम लक्षात नाही किती येणार. पण जवळपास बघा 60 लोकांची प्लॅनिंग आहे. हे 6 लोकांचं म्हणजे $300. $3360. याला गुणिले करा आजच्या डेटला $92. म्हणजे 60 लोकांची इन्कम आहे. 3360 ला 92 करा किती इन्कम आले? 3,09,120. बरोबर? 3,09,120. बरोबर? किती लोकांवर झालं? 60 लोकांवर. जास्त मेहनत केली का? फक्त आपण एवढे हॉलमध्ये बसलो. हे फक्त 6 लेवलचं आहे. जर 12 लेवलचं जर घेतलं ना तुम्ही 50 लाख 1 करोड क्रॉस करू शकता. म्हणजे इथे एवढं बेनिफिट आहे, एवढं पोटेन्शियल आहे या पोर्टलमध्ये. का सांगत आहे? कारण की याची मला पॉवर माहिती, याची मला ताकद माहिती आहे की काय करू शकते. एका नॉर्मल माणसाला हे असामान्याला सर्वसाधारण सामान्य माणूस करू शकतो. इतकं चांगला पोर्टल काम करत आहे. आता इथं आपण 60 लोकांचं प्लॅनिंग बघा. 60 लोकांना जॉईनिंग केलं जवळपास 6 लेवलने 960 टन इन्कम आहे. टन म्हणजे $3.5 एक टन, जवळपास तुमचे $3.5 म्हणजे $3360 जमा झाले. आता बघा हे जर तुम्ही 300 ला केलं, 300 लोक आले तुमच्या एकल्या मुलं नाही. लक्षात घ्या. तुम्ही एकले काम करणार, मी काम करलो, काजल सर काम करलो, तर सगळ्यांनी मिळून 300 लोकांनी जर इथं जर हे केलं तर सगळ्यांना 6 स्लॉट नाही किती व्हायला? जवळपास 4800 टन. बरोबर का सर? 300 म्हणजे 60
जर 300 लोकांना आपण 96चं किती झालं 960, जवळपास 48 स्टोर झाले. कशाला गुणाकार करा 3.5चा किती डॉलर झाले 300 लोकांचं. हे तुमच्या एकट्यावर आहे, ही प्लॅनिंग आहे. सर सांगा बरं किती डॉलर व्हायला 16,800 डॉलर. गुणिले 92 करा बरं सर. गुणिले 92 15,45,600 बरोबर का. बघा ही 300 लोकांची प्लॅनिंग आहे. हे तुमच्या एकट्याला नाही करायचे. तुम्ही पहिले 6 वर काम करा. तुम्हाला इथे यायची गरज नाही. तुम्ही पहिले हे लक्षात घ्या नाही, हे मुद्दा लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला बिझनेस सगळं समजतं. पहिले तुम्ही 6ला तयार करा. नेक्स्ट तुम्ही 6 झाला तर 6च्या खाली 60ला तयार करा. त्याच्या खाली तुम्ही 300 तयार. तुमची इन्कम एवढी होते. किती लोकांवर फक्त 300 लोकांवर. ती एकट्याला होत नाही, तुम्ही सगळ्यांनी केलं तरच होणार. मी एकला जर म्हणलो मी 300 तर 300 माझ्या नाही, पण माझ्या टीमच्या आणि 300 नक्कीच होणार. मी एवढं इन्कम एकला घेऊ शकतो. मला सांगा कोणता बिझनेस आहे. मी 2 ते 2.5 महिन्यामध्ये फ्युचरमध्ये काम केलेलो, 3.5 लाख रुपयाचं इन्कम केलं. जर मला 2.5 महिन्याला जर कन्वर्ट केलं, जर माझंच घ्या उदाहरण, मी काय लय मोठा माणूस नाही, का लय श्रीमंत नाही, एकदम गरीब कुटुंबातला मुलगा आहे. 3.5 लाख रुपयाचं इन्कम आहे. ठीक आहे, 3.5 लाख रुपये डिवाइड करा, जवळपास 70 ते 80 दिवस होता. 70 दिवस करा, किती दिवस आहे सर, रोज किती पडायला सर. 70 भागिले 3.5 भागिले 70 किती दिवस होते. हां 3.5 लाख. 3.5 लाख भागिले 70 दिवस आहे काय, म्हणजे माझं जॉईनिंग करून किती झालंय 70 दिवस. 70 दिवसाला मला 3.5 दिवसाला मागा 5,000 रुपये रोज. कोणती कंपनी आहे जी की मला 5,000 रुपये देते रोज, कोणीच देत नाही. आणि मी मेडिसिनचं काम करतो. हे तर माझं पार्ट टाइम काम आहे, मी फुल टाइम नाही आहे, बिलकुलही नाही आहे. बिलकुल माझं नाव घेऊन कसं काम करतात ते सांगतो मी. आता आपण इथं ठीक आहे, नाश्ता पण झालेला ती गडबड करली. बरं. चला आता तुम्हाला माझा बिझनेस मी संपलेला आहे. मी अगोदरच म्हणलो लास्ट मुद्दा आहे. बरं कसं वाटलं प्लॅन. हा छान वाटलं का. बरं किती लोक नवीन आहेत, किती लोक आहेत. तुम्ही पण आहेत ना, मग हात का खाली करायचे. 2.5 किलो का हात ऊपर करो ना, फॅन की तरफ जान दो. बरं किती लोकांना आता वाटतं की आपण खरंच याच्यामध्ये जॉईन करा. 100%. बघा मुलांनी म्हणल्यावर जॉईनिंग करा म्हणल्यावर म्हणायचं नाही आता नाही म्हणून. बघा 100% मध्ये पण येणार, काही अडचण नाही. तुम्ही सहभाग झाला, तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने ऐकलं, त्याच्याबद्दल मी धन्यवाद देतो. ज्याच्यासोबत तुम्ही आले, ज्यांनी तुम्हाला माहिती दिली, बिलकुल त्याच्यासोबत कनेक्ट करा, त्यांना सांगा, समजून घ्या त्यांच्याकडून. त्यांना नाही वाटलं मला सांगा, 100% तुम्हाला यशस्वी मिळणार. पण गॅरंटी सांगतो, कंपनी नाही आहे, प्रोजेक्ट आहे. आणि असा प्रोजेक्ट तुम्हाला मी सांगतो की 2020 पासून चालत आहे. तुमचा 1% तर धोका नाही तुमच्या केसाला. तुमचा धोका कधी आहे, तुम्ही जर तुम्हाला दावा दिला फलाना बाबा टाक पैसे मी देतो डबल, तर त्याच्यामध्ये तुमचा प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे की नाही. मी तुम्हाला आता ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही काम केलं, तुम्ही मागे येणार का, अजिबात नाही. तुमच्याकडे सगळे वर्किंग लोक येतील. वर्किंग 60 लोकांपेक्षा तुमच्याकडे 10,000 लोक आले ना, ते तुम्ही बघा तुमचं एक 10 लाखाच्या वर नाही, कमीत कमी. चालतं, धन्यवाद आपण सहकार्य केल्याबद्दल. थँक्यू सर. धन्यवाद सर, धन्यवाद. मित्रांनो, सरांनी आपल्याला पैसे कसे कमवायचे हे सांगितले फार छान प्रकारे. पण चेहरे एवढे गंभीर का झाले, मी थोडंसं मगापासून बघतोय सगळ्याचे चेहरे गंभीर झाले. कदाचित